गरमागरम असा सकाळचा नाश्ता काय करायचा म्हणून आज ठरवलं की आज आपण रव्याचा नाश्ता करायचा, जो सगळ्यांनाच खूप आवडतो आणि खूप छान पण होतो. एकदम मऊ लुसलुशीत, एकदम मस्तपैकी असा चटकदार. तर इथे आपण आज बनवणार आहोत रव्याचा झणझणीत आणि मस्त एकदम छान अगदी सांजा. तर बघा एकदम छान दिसतोय ना, अगदी कोथिंबीर वगैरे घालून मस्त वगैरे एकदम छान दिसतोय. तर चला तर मग आपल्याला लगेचच घ्यायचा आहे. तर कसा बनवायचा आहे हा रव्याचा झणझणीत असा नाश्ता, तर ते बघूया. लहानपासून तर अगदी मोठ्यांपर्यंत खूपच आवडणारा असा गरमागरम एकदम मस्त. चला तर मग तयारी करूया रेसिपीला. तर इथे मी कढई घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला मस्तपैकी 1 वाटी मी रवा घेतलेला आहे. तर जवळपास हा 3 जणांचा तरी हा रव्याचा सांजा पुरेसा होतो. पण आता हा रवा जो आहे आपल्याला मंद गॅसवर छान अगदी मस्त भाजून घ्यायचा आहे. त्याचा कलर पण चेंज नको व्हायला, पण अगदी असा खमंग छान अगदी भाजला गेला पाहिजे. तर आपल्याला हा असा व्यवस्थित छान असा भाजून घ्यायचा आहे मस्तपैकी. असा भाजल्यानंतर जेव्हा आपण तो मसाल्यामध्ये टाकणार आहे, जे कांदे टमाटे त्याच्यामध्ये टाकणार आहे ना, त्यामध्ये तो असा कचकच लागत नाही किंवा कच्चा लागत नाही. आता हा काढून घ्यायचा आहे, भाजून झालाय. तर इथे कढईमध्ये मी छान असं तेल घालून घेणार आहे. त्यामध्ये राई घालून घेणार आहे. त्याच्यानंतर राई तडतडली की मग जिरं अगदी घालून घ्यायचं आहे. जिरं छान अगदी मस्त फुललं की मग आपल्याला यामध्ये इथे मी उडदाची डाळ घालून घेतलेली आहे. बघा अशी, जर जेव्हा आपण तो रवा खातो किंवा सांजा खातो ना, त्या दाताखाली उडदाची डाळ येते, तर खूप छान लागते. आणि उडदाची डाळ पण ह्या दिवसामध्ये खूप छान आहे खायला. आता थोडं हिंग घालून घ्यायचं आहे आणि यामध्ये कढीपत्ता देखील घालायचा, पण माझ्याकडे कढीपत्ता नसल्यामुळे मी घातलेला नाहीये. बघा आता हे सगळं छान अगदी मस्त व्यवस्थित झालं की मग याच्यामध्ये आपल्याला हिरव्या मिरच्या घालायच्या आहे. लहान मुलं असतील तर थोडे मोठेच तुकडे करायचे आहे. आता हिरव्या मिरच्या छान झाल्या की इथे मी 2 मीडियम साईजचे कांदा जो आहे तो कट करून घेतलेला आहे. बारीक बारीक कट करायचा आहे. जर तुम्हाला उभा पाहिजे असेल तर तुम्ही उभा देखील कट करू शकतात. आणि छान अगदी मस्त ट्रान्सपरंट होईपर्यंत कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे. आता यामध्ये मी एक बटाटा जो आहे, कच्चा बटाटा सालं काढून घेतलेला तो टाकलेला आहे. बटाटा पण खूप छान लागतो आणि लहान मुलांना तर बटाटा खूपच आवडतो. त्यानंतर इथे टोमॅटो घालून घेतली, थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे. बघा आता हे छान मस्तपैकी असं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकनला क्लिक करा, म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला स्वादिष्ट रसोई बाय सुनीता ह्या चॅनलमध्ये पाहता येईल. चला तर मग आपला बघा आता एकदम कांदा टमाटा बटाटा एकदम छान असा मस्त परतवून झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. बघा आता यामध्ये आपल्याला थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे आणि एक वाफ काढून घ्यायची आहे. वाफ काढली म्हणजे कसं होईल की आपला जो टमाटा बटाटा जो आहे ना, तो छान अगदी मस्तपैकी मसाल्यामध्ये चांगला परतून जाईल. आता यामध्ये आपल्याला हळद घालून घ्यायची आहे. पहा, तुम्हाला जर याच्यामध्ये हळद नसेल घालायची तरी तुम्ही नाही घातली तरी चालणार आहे. आणि थोडीशी तिखट घालून घ्यायची आहे, कारण इथं हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे, पण अगदी कलरसाठी मी थोडंसं तिखट घालून घेतलेलं आहे. तुम्हाला जर नसेल घालायचं तर तुम्ही नाही घातलं तरी चालणार आहे. आणि हे छान अगदी असतं मस्त परतवून घ्यायचं आहे. आणि आता यामध्ये आपण जो भाजून ठेवलेला रवा आहे तो यामध्ये घालायचा आहे. आणि ह्या मसाल्याबरोबर पुन्हा आपल्याला हा रवा थोडासा अगदी 2-1 मिनिटं फक्त परतवून घ्यायचा आहे. एकदम छान असा परतला गेला ना की रव्याला पूर्ण असं छान अगदी हा मसाला लागतो आणि तेव्हा एकदम आपला हा सांजा एकदम छान आणि एकदम चविष्ट लागतो. तर तुम्ही या पद्धतीने नक्की एकदा करून बघा. बघा असा पूर्ण असा छान अगदी भाजून घ्यायचा आहे पुन्हा ह्या मसाल्यासोबत. आणि मी शेजारीच आता 1 कप मी इथे 1 वाटी म्हणजे जसा रवा घेतलेला होता तिथं 2.5 वाटी मी पाणी घेणार आहे. बघा आता तो मी गॅसवर गरम करायला ठेवलं होतं एका साईडला. आणि हळूहळू अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आहे, कारण रवा पण गरम आहे आणि पाणी पण गरम आहे, तर ते हातावर उडण्याची शक्यता असते. पहा आता हा अगदी एकदम मऊ आणि लुसलुशीत असा खूप छान आपला हा रवा तयार झालेला आहे. बघा आपल्या घरात जर वृद्ध मंडळी असतील तर ते पण अगदी सहज खाऊ शकतील, इतका छान अगदी मऊ लुसलुशीत होतो. बघा एकदम छान झालेलं आहे. उरलेलं सगळं पाणी मी यामध्ये घालून घेतलेलं आहे. पहा, आणि पूर्ण आता हा छान अगदी मस्त खालीवर करून घ्यायचा आहे पूर्ण. आणि आपल्याला अगदी मोजून 5 मिनिटाची आपल्याला इथे वाफ काढून घ्यायची आहे, म्हणजे हा रवा एकदम छान असा फुलेल आणि मस्त होईल. बघा एकदम छान झालेला आहे ना. झाला तर मग आपला हा सांजा तयार झालेला आहे. आता यावर आपल्याला मस्तपैकी अशी बारीक कोथिंबीर घालून घ्यायची आहे. बघा गरमागरम आपल्याला सर्व करायची आहे. मस्त सकाळी सकाळी हा सांजा गरमागरम
तुम्हाला जर वाटलं तर यावर शेव देखील तुम्ही टाकून खाऊ शकता. बघा आता मी हा सर्व करते आहे. तर अशाच प्रकारे आपला हा सांजा तयार झालेला आहे. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर मला नक्की कमेंट करा. चला तर मग अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी पुन्हा भेटूया.